हॅलो डीजे थँक्यू बस नक्कीच जय गावदेव क्रिकेट संघ जांभूळवाडी आयोजित JPL जांभूळवाडी प्रीमियर लीग असा रणसंग्रामातील आजच्या दिवसातील सेमीफायनलचा सामना शौर्य GT11 विपक्ष भाविका 11 असा चालू असताना इथे पहिल्याच चेंडूवर धडाकेबाजाचा फटका येतोय 6 धावांसाठी. जरा स्पीडअप घ्यायचंय. गोलंदाज मार्कवर असतील विशाल. पहिलाच चेंडूवर चांगलंसं आक्रमण. दुसरा चेंडू बघतोय पुन्हा एकदा तीच दिशा. हा जातोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या होईल ती 10. पुन्हा एकदा बघूया कैलास ऑन स्ट्राइक. नक्कीच पुन्हा एकदा तीच दिशा. हा जातोय षटकार. बॅक टू बॅक हा येतो षटकार आणि या षटकाराची धावसंख्या होते ती 16. GT11 संघाची धावसंख्या होती ती 16. थँक्यू डीजे डीजे. GT11 वर्सेस भाविका 11. इथं मात्र कमबॅक. इथं मात्र पंचांचे हात समांतर म्हणजेच 1 धाव ते अवांतर. या 1 धावेनंतर संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 17. षटकारांचा किंग पुन्हा एकदा चांगलासा फटका खेळून काढलाय. 1 बाउन्स. चेंडू जातो सीमारेषा पार. थांबणार नाही. हा येतो एक बेकार चौकार. या चौकारच्या मदतीनं GT11 संघाची धावसंख्या झपाट्याने वाढते. धावसंख्या पोहोचते ती 21 या आकड्यावर. करोमरो अशा स्थितीत असलेलं हे सामनं चुरशीचं सामनं. पुन्हा त्या दिशेने टोराल चेंडू. इथं मात्र पुन्हा एकदा एक तगडा शॉट. 1 बाउन्स. चेंडू होते परार. बेकार चौकार. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या होते ती 25. खूपच खराब गोलंदाजी पाहायला मिळते इथं विशालच्या रूपानं. आणि षटकार किंग ज्याला गणलं जातं असा तो कैलास भावर. पुन्हा एकदा एक शॉट चेंडू. पुन्हा जातो चेंडू मसौट्याच्या दिशेनं. चेंडू होते फरार. बेकार येतोय चौकार. इथं मात्र कैलासच्या बॅट्स मधून निघालेला हा फटका चौकाराच्या सहाय्यानं. थँक्यू डीजे. या ठिकाणी एकटा वाघ कैलास भवर ऑन द फायर आणि त्यांचा साथीदार सुरेश लेजेंड्स फलंदाज सुरेश सलामी देतोय. बघूया आता त्याचा सामना करतोय निखिल. नखवा गोलंदाज युवा गोलंदाज. बघूया कशा प्रकारे आपल्या बॉलिंग मार्कवर. कुणक जायला तुम्ही कुणक जायलात. अरे हे कुणक जायलात. थांबा थांबा. अरे काय अंधार झाला काय कुण काय भाव चालतात. वाह वाह आंब नाही पाडायलं. बाबा बाबा काय देखो तो. धरला धरला. एकच धाव. इथं फक्त स्ट्राइक रोटेट करायची होती. इथं मात्र त्यांनी काम केलंय. आणि आपला साथीदार जो षटकार किंग मानला जातो कैलास भवर. गरम रक्ताचा कैलास भवर. बघूया आता काय करतोय. चक्रीवादळ
चालू असताना निखिल यांचा पुढचा चेंडू सामना करतोय कैलास. अरे 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 अरे, आता मात्र बाबा 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 इथं मात्र वन पाऊल चेंडू जातो सीमारेषा पार. हा येतो एक चौकार. थँक्यू डीजे. इथं थोडासा फंबाळ होताना क्षेत्ररक्षक आणि इथं स्कोर वाढतोय 34 आकड्यावरती. काहीस महागड षटक हाताळताना दिसतोय निखिल. पुन्हा शॉट चेंडू. इथं मात्र एक धाव पूर्ण. काव 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 चेंडू. इथं मात्र सज्ज असताना सुरेश कैलास यांची साथ निभावताना सुरेश. हुक्या शॉट हुक्या शॉट. बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. आता मात्र थोडस कमबॅक करताना निखिल. इथं हलकासा कट करून एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावच्या प्रयत्नात बघूया दुसरी धाव पूर्ण करतायत का. 2 धाव मात्र कंप्लीट. या 2 धावेनंतर संघाची धावसंख्या होती ती 37. बिनबाद 37. दुसरं षटक मार्गस्थ पथावर असताना निखिल यांचं सामना करतोय सुरेश. उरापोटा मारलेला फटका. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावच्या प्रयत्नात बघूया रन आउट होते का. आणि इथं मात्र चूक होताना विकेट किपर बाळू यांच्याकडून. आणि इथं 2 धावा पूर्ण. दुसरं षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर जीत 11 संघाची धावसंख्या होती ती 39. बिनबाद 39. तिसरा गोलंदाज तिसरं षटक घेऊन येतोय स्वतः कर्णधार बाळू. आणि सामना करण्यासाठी सज्ज होतोय कैलास. बघूया आता कशा प्रकारे कमबॅक करतोय बाळू आणि कसे मोठे पटके खेळतोय तो कैलास. इथं मात्र व्हाईट चेंडू. अवांतर धाव. धावसंख्येत बदल. धावसंख्या होती ती 40. बिनबाद 40. आणि इथं मात्र आता तागवाडी शॉट 6 धावेसाठी. दादा थांब थांब थांब. थँक्यू डीजे. या 6 धावेनंतर संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती 46 आकड्यावरती. बघूया आता अजूनही कैलास वैतिक 9 चेंडू आणि 38 धावांवर फलंदाजी करतोय. बाळूचा पुढचा चेंडू कैलाससाठी. हा सुद्धा त्या दिशेने बघूया कॅच होतोय का. इथं मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातो सीमारेषा पार. हा येतो एक षटकार. धावसंख्या झाली ती 52. पुन्हा त्याच दिशेनं चेंडू जातो सीमारेषा पार. हा येतो एक षटकार. 2.3 षटकामध्ये धावसंख्या झाली 58. इथं मात्र झेलबादची संधी. इथं मात्र परतावं लागतंय कैलास याला.
इथं मात्र मोठा मासा गळाला लागताना कैलाची विकेट मात्र दान केले आणि जागा सांभाळण्यासाठी जातोय ते विनायक. बघूया आता विनायक. बाळून या ठिकाणी कमबॅक करताना फुलटॉस चेंडू. चेंडू मात्र विकेट किपरच्या मागे जाताना एक धाव पूर्ण. रनआउटची संधी होती पण पंबाळ होताना विकेट किपर. इथं मात्र 2 धावा चोरून काढलेत आणि स्वतः संघ मालक इथं चांगलं क्षेत्ररक्षण करताना धावसंख्या पोहोचते ती 60. बिनबाद 60 धावा. इथं फुलटॉस चेंडू लेगच्या दिशेने टोलावलं चेंडू. बघूया क्षेत्ररक्षण कसं होतंय. चांगलं असं क्षेत्ररक्षण अनिल यांच्याकडून. रनआउटची पुन्हा संधी होती. इथं मात्र रनआउट होतोय का. 2 धावा कंप्लीट करताना इथं षटक संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर चिती 11 संघाची धावसंख्या होती 62. थँक्यू डीजे. भाविका 11 या संघाला जिंकण्यासाठी तब्बल आणि तब्बल 18 चेंडू आणि 63 धावांची गरज. आणि मी या ठिकाणी रजा घेतोय. काय हॅलो. चला सलामीची जोडी जायचे मैदानामध्ये. क्षेत्ररक्षण सजलंय जित 11 या संघाचं. भाविका 11 या संघाकडनं सलामीची जोडी जाते. बाळू आणि पंढरी. गोलंदाज मार्कोर असतील ते विनायक. चला स्पीडअप घ्यायचंय जरा. बघा गोलंदाज मार्कोर विनायक. पहिला चेंडू. बघा पहिला चेंडू. क्षेत्ररक्षक येतोय उचलणार तोपर्यंत. 1 धाव. 1 धावेच्याने इथं खातं खोललं जातंय भाविका 11 संघाचं. बघा ऑन स्ट्राईक पंढरी. नक्कीच इथं बॅटची कडा होते. एसटी रक्षक चुका करणार नाहीये आणि इथं विकेट. आणि पंढरीची जागा भरण्यासाठी जातोय विशाल. बघूया विशाल
विशाल टू विनायक असे भाऊंचे जोडी. नक्कीच इथे एक धाव येते बायची. इथं धाव फलक पुढे सरकेल 2 या आकड्यावर. ऑन स्ट्राईक बाळू. नक्कीच इथं बाळूला थांबवलाय विनायकने. हा येतोय निर्धाव चेंडू. बघूया पुन्हा एकदा. नक्कीच आता बाळू थांबणार नाही. हा जातोय सीमापार षटकार. थँक्यू दुर्जे, थँक्यू. नक्कीच या साधावीने धाव संख्या होते ती 8. बघूया. नक्कीच नक्कीच इथं विनायक कमबॅक करतोय. हा येतोय निर्धाव चेंडू आणि इथं षटक समाप्त होत आहे. एका षटकात धाव संख्या होते ती 8. अजूनही 12 चेंडू आणि 55 धावांची गरज. नक्कीच जित 11 संघाकडनं गोलंदाज मार्कोर असतील स्वतः कर्णधार कैलास. बघूया. चला स्पीडअप घ्यायचंय जरा. अजून सामने खेळवायचे आहेत आपल्याला. चला गे. नक्कीच चेंडू हवेमध्ये स्वतः कर्णधार येतोय. जल मात्र जमिनीला दान. इथं एक धाव होते. एक धावच्या धाव संख्या होते ती 9. नक्कीच ऑन स्ट्राईक बाळू. बाळू टू कैलास. नक्कीच इथं लाईन चेक केली जाईल. अंपायरचे हात समांतर होत आहेत. इथं येतोय व्हाईट बॉल. इथं धाव फलक पुढे सरकेल 10 एकड्यावर. नक्कीच बाळू थांबणार नाहीये. हा जातोय दमदाराचा षटकार. थँक्यू विजय, थँक्यू. आणि 7 धावीने धाव संख्या होती ती 16. नक्कीच पुन्हा पुन्हा बॅक टू बॅक षटकार. नक्कीच इथं 2 षटकार जातोय. नक्कीच एक बाद 22 धाव संख्या. थँक्यू विजय. अजूनही 9 चेंडू आणि 41 धावांची गरज. बघूया. अजूनही सलामीचा सलामीवर बाळू मैदानामध्ये तैनात. नक्कीच पुन्हा एकदा हॅट्रिक इथं होते आणि इथं बदला फेडला जातोय. आणि इथं मला मारलेत पण मी पण काही सोडणार नाहीये. मी पण तीच दिशा दाखवणार. हा जातोय षटकार. आणि या षटकाराच्या मध्ये धाव संख्या होती ती 28. नक्कीच चांगलीशी कामगिरी करताना भाविका 11 संघाकडनं बाळू बॅक टू बॅक 3 षटकार. नक्कीच पुन्हा एकदा. नक्कीच नक्कीच इथं एक धाव आणि एक धावच्या मध्ये धाव संख्या होईल ती 29. नक्कीच 7 चेंडू आणि 34 धावा. बघूया. नक्कीच नक्कीच इथं यष्टीरक्षक चुकतोय आणि हा जातोय व्हाईट प्लस चौकार. एकूण 5 धावा आणि 5 धावच्या मध्ये धाव संख्या होते ती
34. बघूया चांगलं रोमांचक असं सामना चालू असताना भाविका 11 विपक्ष जित 11. नक्कीच नक्कीच इथं बॅटची कडा लागताना एसटी रक्षक चुकी करतोय. इथं झेल मात्र जमिनीला दान आणि इथं येतोय डॉट बॉल आणि 7 चेंडू आणि 29 धावा. बघूया अजूनही सलामीचा सलामीर बाळू मैदानामध्ये. अजूनही गोलंदाज मार्कवर असतील सुरेश. बघूया सगळ्यांच्या मनामध्ये नक्कीच धडधड भरली असेल. कोण विजय होणार, कैलास की बाळू की जीत 11 की भाविका 11. नक्कीच जरा स्पीडअप घ्यायचंय, आपल्याकडे वेळ कमी राहिलेला आहे. अजून काही सामने खेळवायचे आहेत, कृपया सगळ्यांनी नोंद घ्यायचे. बघूया ऑन स्ट्राइक बाळू, बाळू टू सुरेश. नक्कीच नक्कीच हवे चेंडू स्वतः एसटी रक्षक येतोय. एसटी रक्षक चुकी करणार नाहीये, मात्र बाळूची पारी संपते. नाही तर विकेट. थँक्यू डीजे, थँक्यू. आणि त्याची जागा भरण्यासाठी जातोय गुरुनाथ. बघूया गुरुनाथ आपल्या संघासाठी काय करतोय. 5 चेंडू 29 धावा. नक्कीच नक्कीच हा येतोय निर्धाव चेंडू. अजूनही 4 चेंडू 29 धावा. नक्कीच इथं सामना झुकतय. जीत 11 या संघाकडनं. नक्कीच ऑन स्ट्राइक विशाल. अजूनही 3 चेंडू 28 धावा. नक्कीच इथं एसटी रक्षक चुकी करतोय. नक्कीच वाईड +4 एकूण 5 धावा. आणि या 5 धावेच्या मध्ये धावसंख्या होते ती 40. अजून 3 चेंडू 23 धावा. नक्कीच नक्कीच उचलणार तोपर्यंत 1 धाव. नक्कीच पूर्णपणे हा सामना जीत 11 या संघाकडे झुकतोय. नक्कीच सगळ्यामध्ये जोश होतोय, जल्लोष होतोय. नक्कीच नक्कीच हा जातोय चौकार. नक्कीच नक्कीच शेवटचा चेंडू असेल. नक्कीच हवे चेंडू हा जातोय षटकार. नक्कीच इथं विजय